नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासमोर आहे 9 फेब्रुवारी 2026चा इकॉनॉमिक टाइम्स. आणि आज आपण फक्त मथळे नाही वाचणार. नाही, अजिबात नाही. आपण त्या मथळ्यांच्या आत डोकावून बघणार आहोत. त्यातल्या बातम्यांचा आपल्या आयुष्यावर, आपल्या गुंतवणुकीवर आणि देशाच्या दिशेवर काय परिणाम होतोय हे समजून घेणार आहोत. अगदी. आणि आजचा पेपर तर म्हणजे भरगच्च आहे. यात आंतरराष्ट्रीय करार आहेत, देशातलं राजकीय वादळ आहे आणि शेअर बाजारातली प्रचंड उलथापालत सुद्धा आहे. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या पानावरच्या सगळ्यात मोठ्या बातमीने. पंतप्रधान नरेंद्र मोदी मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी दहशतवादावर एक मोठं विधान केलंय. हो. की दहशतवादावर कोणतीही दुटप्पी भूमिका खपवून घेतली जाणार नाही. हे एक नेहमीचं डिप्लोमॅटिक स्टेटमेंट आहे की यामागे काहीतरी मोठं दडलंय? हे विधान वरकरणी नेहमीसारखं वाटू शकतं, पण नाही. या दौऱ्याच्या संदर्भामुळे याला खूप महत्त्व आहे. भारत आणि मलेशियाने त्यांची व्यापक सामरिक भागीदारी म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आता अधिक घट्ट केली आहे. ओके. पण यातली खरी मोठी गोष्ट म्हणजे सेमीकंडक्टर निर्मितीमध्ये झालेला सहकार्याचा करार. इथेच मला तुम्हाला थांबायचंय. सेमीकंडक्टर हा शब्द आपण सतत ऐकतोय, पण मलेशियासोबतचा हा करार आपल्यासाठी इतका महत्त्वाचा काय? खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर फक्त मलेशियापुरतं मर्यादित नाही. आजच्या जगात चिप्स किंवा सेमीकंडक्टर म्हणजे नवं तेल आहे. खरंय. तुमच्या मोबाईलपासून गाडीपर्यंत आणि लॅपटॉपपासून फ्रीजपर्यंत सगळं काही त्यावर चालतं. आतापर्यंत या बाजारपेठेवर चीनचं मोठं वर्चस्व राहिलं आहे. हो. हा करार म्हणजे भारताने चीनवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि जागतिक चिप सप्लाय चेनमध्ये स्वतःला एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून स्थापित करण्यासाठी टाकलेलं एक मोठं धोरणात्मक पाऊल आहे. अच्छा, म्हणजे मेक इन इंडियाला एक मोठा बूस्ट मिळणार आहे. आणि भविष्यात कदाचित आपल्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्त होऊ शकतात. स्वस्त होतील की नाही हे लगेच नाही सांगता येणार, पण त्या सहज उपलब्ध नक्कीच होतील. ओके. अगदी. याचा थेट परिणाम आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर काही वर्षात दिसायला लागेल. आणि याच पार्श्वभूमीवर जेव्हा पंतप्रधान म्हणतात की दहशतवादावर दुटप्पी भूमिका चालणार नाही, तेव्हा ते चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांना एक स्पष्ट संदेश देत असतात. बरोबर. की तुम्ही एका बाजूला व्यापाराची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला दहशतवादाला खतपाणी घालायचं, हे आता चालणार नाही. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीपासून आता थेट देशांतर्गत राजकारणाच्या आखाड्यात येऊया. आसाममधून एक मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर थेट जमिनीच्या अतिक्रमणाचे आरोप केले आहेत. हो, आणि हे प्रकरण खूपच गुंतागुंतीचं आहे. हे गरुखुटी हिंसाचार प्रकरणाच्या SIT अहवालाशी संबंधित आहे. यातली सगळ्यात नाट्यमय गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री सर्मा यांनी हा गोपनीय अहवालच सार्वजनिक करून टाकला. एक मिनिट. गोपनीय अहवाल मुख्यमंत्री सार्वजनिक कसा करू शकतात? हे कायदेशीर आहे का, की ही फक्त एक राजकीय खेळी आहे? ही शुद्ध राजकीय खेळी आहे. अच्छा. कायद्याच्या चौकटीत हे बसवणं खूप कठीण आहे, पण यातून एक संदेश दिला जातो. अहवालानुसार खासदार गोगोई यांच्या कुटुंबियांनी आणि जवळच्या लोकांनी जवळजवळ 12,000 बिघा सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप आहे. 12,000 बिघा? हो. आणि दुसरीकडे गौरव गोगोई यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत आणि याला राजकीय षडयंत्र म्हटले. म्हणजे सत्यापेक्षा तो अहवाल कोणाच्या फायद्यासाठी आणि कधी वापरला जातो यावर सगळा भर आहे. यातून अधिकृत अहवालांवरचा लोकांचा विश्वासच उडू शकतो. नेमका हाच मुद्दा आहे. अगदी. जेव्हा अशा SIT किंवा चौकशी समित्यांच्या अहवालांचा वापर राजकीय शस्त्र म्हणून केला जातो, तेव्हा त्या संस्थांची विश्वासार्हताच धोक्यात येते. बरोबर. त्यामुळे आता या प्रकरणात सत्य काय आहे हे शोधणं सामान्य माणसासाठी खूप अवघड होऊन बसतं. केंद्र सरकारची धोरणं आणि राजकारण तर गुंतागुंतीचं आहेच. पण आता एका अशा विषयाकडे वळूया जो अनेक वर्षांपासून अडकून पडलाय. अमेरिकेतून येणारं जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे GM पशुखाद्य हे 2017 पासून भारताच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. हो. इतकी वर्ष का लागली आणि आता अचानक यात हालचाल का दिसतीये? ही बातमी आंतरराष्ट्रीय व्यापार, देशांतर्गत कृषी धोरण आणि विज्ञान या सगळ्यांना एकत्र जोडणारी आहे. भारताची जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रेझल कमिटी म्हणजे GEAC यावर्षा नियमावलीला अंतिम रूप देण्याच्या तयारीत आहे.
इतकी वर्ष लागण्याचं कारण म्हणजे भारतात जीएम पिकांबद्दल आणि उत्पादनांबद्दल खूप मोठी चर्चा आहे आणि विरोधही आहे. हो, तो वाद तर आहेच. वैज्ञानिक पातळीवर याच्या सुरक्षिततेबद्दल अनेक चाचण्या घ्याव्या लागतात आणि त्याचे नियम खूप किचकट आहेत. समजा याला मंजुरी मिळाली तर याचा आपल्यावर काय परिणाम होईल? म्हणजे दूध स्वस्त होईल का? किंवा याचे काही धोके आहेत का ज्याची आपल्याला काळजी वाटली पाहिजे? दोन्ही बाजू आहेत. याला मंजुरी मिळाली तर अमेरिकेतून स्वस्त जीएम सोयाबीन आणि मका पशुखाद्य म्हणून आयात करता येईल. ओके. याचा थेट फायदा पोल्ट्री आणि डेअरी उद्योगाला होऊ शकतो, कारण त्यांच्यासाठी खाद्याचा खर्च कमी होईल. अच्छा. त्यामुळे कदाचित दूध, अंडी आणि चिकनच्या किमती नियंत्रणात येऊ शकतात. पण दुसरी बाजू काय आहे? दुसरी बाजू म्हणजे आपल्या देशातल्या शेतकऱ्यांचं काय होणार? बरोबर. जे शेतकरी पारंपरिक सोयाबीन आणि मका पिकवतात त्यांना या आयातीमुळे मोठा फटका बसू शकतो. त्यांच्या मालाला भाव मिळणार नाही. शिवाय जीएम उत्पादनांच्या पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांबद्दल अजूनही एकमत नाही. म्हणजे सरकारची मोठी अडचण झालीय. हो ना. सरकारला व्यापारी हितसंबंध, शेतकऱ्यांचं संरक्षण आणि वैज्ञानिक सुरक्षितता या तिन्ही गोष्टींचा तोल साधावा लागतोय. म्हणूनच हा निर्णय इतकी वर्ष रखडलाय. केंद्र सरकारची धोरणं तर इतकी गुंतागुंतीची आहेतच, पण कधीकधी स्थानिक पातळीवर दोन सरकारी विभागही एकत्र काम करू शकत नाहीत. हो. आणि त्याचा फटका थेट नवीन उद्योजकांना बसतो, जसं काश्मीरमध्ये घडताना दिसतंय. हो, ही बातमी खूपच निराशाजनक आहे. पुलवामामध्ये 100हून अधिक नवीन उद्योजकांनी औद्योगिक जमिनींसाठी आवश्यक असलेले सगळे पैसे भरले आहेत. प्रीमियम, आगाऊ भाडं, सगळं काही. मग तरी अडचण काय आहे? तरीही त्यांना जमीन मिळालेली नाहीये. पण का? अडचण कुठे आहे? अडचण ही आहे की 2 सरकारी विभागांमध्येच वाद सुरू आहेत. अरे देवा. त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे म्हणजे इंटर डिपार्टमेंटल कॉन्फ्लिक्टमुळे हे सगळं जमीन वाटप रखडलंय. हे तर ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या अगदी उलटं झालं. अगदी. म्हणजे सरकार एकीकडे गुंतवणुकीसाठी लालगालीच्या अंतरात आहे आणि स्थानिक प्रशासन मात्र काटे पसरवत आहे. याचा परिणाम म्हणजे स्थानिक पातळीवर औद्योगिकीकरण थांबतं आणि रोजगार निर्मितीला मोठा फटका बसतो. त्या तरुण उद्योजकांचा सगळा उत्साहच निघून जातो. खरंय. चला आता बघूया की दलाल स्ट्रीटमध्ये काय चाललंय. बाजार सध्या अशा ठिकाणी आहे जिथे सगळ्यांच्या मनात धाकधूक आहे. निफ्टीसाठी 26,000 ते 26,300 ही पातळी एक मोठी भिंत मानली जात आहे. गुंतवणूकदारांनी याकडे कसं बघावं? सध्या बाजारात उत्साह आणि भीती असं दोन्ही वातावरण आहे. तांत्रिक विश्लेषणानुसार निफ्टीसाठी 25,500 हा एक महत्वाचा सपोर्ट आहे, म्हणजे याच्या खाली बाजार जाण्याची शक्यता कमी आहे. पण वरच्या बाजूला 26,000 ते 26,300 ही एक मोठी अडचण आहे, जिथे खूप विक्री होऊ शकते. चांगली गोष्ट म्हणजे अमेरिकेशी झालेल्या व्यापार करारामुळे ऑटो पार्ट्स, ज्वेलरी, टेक्स्टाईल आणि फार्मा या क्षेत्रांसाठी सकारात्मक वातावरण आहे. कारण त्यांच्या निर्यातीला चालना मिळेल. अगदी. पण याच पेपरमध्ये गोल्डमॅन सॅक्सच्या अहवालाचाही उल्लेख आहे. तो म्हणतोय की काही अल्गोरिदम आधारित फंड्स म्हणजे CTAs विक्री करतच राहणार आहेत. हे CTAs म्हणजे नक्की काय आणि त्यांचा बाजारावर इतका परिणाम का होतो? हे CTA फंड्स म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर बाजारातले रोबोट समजा. अच्छा. ते माणसासारखा विचार करत नाहीयेत की कंपनी चांगली आहे की वाईट. त्यांचे काही नियम ठरलेले असतात, जसं की बाजार एका विशिष्ट पातळीच्या खाली गेला की विकायला सुरुवात करायची. ओके. ते ठरवलेल्या नियमांनुसार प्रचंड प्रमाणात खरेदी विक्री करतात. त्यामुळे जेव्हा बाजार पडायला लागतो तेव्हा ते अजून विक्री करून ती पडझड वाढवू शकतात. म्हणजे त्यांनी ठरवलं की विकायचं, मग ते विकतच राहणार. हो. म्हणूनच गुंतवणूकदारांनी सध्या सावध राहणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत ज्यांना जास्त जोखीम नकोय त्यांच्यासाठी काही पर्याय आहे का? एका लेखात गिल्ट फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलाय. हे सुरक्षित आहेत का? हो. गिल्ट फंड्स म्हणजे असे म्युच्युअल फंड्स जे फक्त आणि फक्त सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात. सरकारी रोखे? हो. यांना गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा G-SEC म्हणतात. सरकार स्वतःच कर्जदार असल्यामुळे पैसे बुडण्याची शक्यता जवळजवळ शून्य असते. म्हणजे सगळ्यात सुरक्षित? हो. सर्वात सुरक्षित मानले जातात. पण जर हे इतके सुरक्षित आहेत तर मग यात परतावा खूप कमी मिळत असेल ना? मग लोकांनी स्टॉक्सऐवजी यात गुंतवणूक का करावी? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय. इथेच रिस्क विरुद्ध रिवॉर्डचं गणित येतं. गिल्ट फंड्स तुम्हाला शेअर बाजारासारखा एका वर्षात 20-25% परतावा देणार नाहीत. पण शेअर बाजारासारखं तुमचं नुकसानही करणार नाहीत. अगदी. सध्या सरकारी रोख्यांवर व्याजदर, ज्याला यील्ड म्हणतात, तो चांगला मिळतोय. यील्ड म्हणजे?
यील्ड म्हणजे तुम्ही गुंतवलेल्या पैशावर सरकार तुम्हाला किती परतावा देणार आहे. सध्या हे यील्ड किंवा परतावा FD पेक्षा जास्त आकर्षक आहे. त्यामुळे ज्यांना 3-4 वर्षांसाठी सुरक्षित गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी गिल्ट फंड्स एक चांगला पर्याय बनले आहेत. आणि या सगळ्या चढ-उतारात एक बातमी मात्र खूपच सकारात्मक आहे. सामान्य गुंतवणूकदारांचा SIP म्हणजे SIP वरचा विश्वास वाढतच चालला आहे. आकडेवारी तर अविश्वसनीय आहे. 20,380 कोटी रुपयांची गुंतवणूक. निश्चितच. आणि हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूपच महत्वाचं आहे. ही आकडेवारी दाखवते की आता देशातील किरकोळ गुंतवणूकदार अधिक समजूतदार झाला आहे. हो. तो बाजारातील लहान मोठ्या चढउतारांना घाबरत नाहीये. तो शिस्तबद्ध पद्धतीने दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यावर विश्वास ठेवतोय. बाजाराच्या स्थिरतेसाठी हे खूप गरजेचं आहे. अगदी. तर आज आपण मलेशियासोबतच्या सेमीकंडक्टर करारापासून ते आसाममधील राजकीय संघर्षापर्यंत आणि GM पशुखाद्याच्या धोरणापासून ते काश्मीरमधील उद्योजकांच्या त्रासापर्यंत अनेक गोष्टींचा आढावा घेतला. आणि या सगळ्या बातम्यांमधून एक गोष्ट पुन्हा पुन्हा समोर येते की प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे की नाही. बरोबर. जागतिक व्यापार करारांचा परिणाम आपल्या तंत्रज्ञान क्षेत्रावर होतो. सरकारी विभागांमधील समन्वयाचा अभावाचा फटका स्थानिक उद्योजकांना बसतो. आणि किरकोळ गुंतवणूकदारांच्या विश्वासावर शेअर बाजाराची दिशा ठरते. अगदी. आजच्या या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय. आजच्या पेपरमध्ये जुजुत्सू सारख्या आंतरराष्ट्रीय खेळाला कसं प्रोत्साहन मिळते यावर लेख आहे. ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच लेखात धोबी पछाड, रस्सीखेच यांसारख्या आपल्या पारंपरिक खेळांकडे दुर्लक्ष होत असल्याचं सूरही आहे. हो, आहे तो उल्लेख. माझा प्रश्न असा आहे की आपण जागतिक ट्रेंड स्वीकारण्याच्या नादात आपल्या मातीतल्या, आपल्या पारंपरिक गोष्टींचं महत्त्व विसरत तर नाही ना? ह्यावर नक्की विचार करण्यासारखा आहे. अगदी. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल आणि अशाच प्रकारे बातम्यांच्या मुळाशी जायला आवडत असेल तर आमच्या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह.